आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटलाय। एसटी कर्मचाऱ्यांना आता 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये असंही कोर्टाने म्हटलंय। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुद्धा 22 तारखेपर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही असं स्पष्ट केलंय। पण त्यानंतर जे कामावर हजर होतील त्या कर्मचाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्याला आपल्या मागण्याचा पूर्ण हक्क आहे, परंतु जनतेला वेटीला धरून एसटी महामंडळाचं नुकसान करून आपण संप चालू ठेवू नका, आपण कामावर या, आपल्यावरील सर्व कारवाया आम्ही मागे घेऊ असं आम्ही किमान 7 वेळा एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं। आणि 7 वेळा आवाहन करून देखील त्यापैकी काही कामगार आले, बरेचसे कामगार आले नाहीत। आपण जर म्हणत असाल तर यावेळी देखील आम्ही कुठलीही कारवाई न करता कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ अशी आम्ही कोर्टाला हमी दिली आणि त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं, आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे। तिकडे मावळमधून एक धक्कादायक बातमी हाती येते। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली म्हणून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। देहू रोडच्या साईनगर भागात ही घटना घडली। विक्रम शिंदे याने आरोपी प्रशांत विरणच्या विरोधात देहू रोड पोलीस स्थानकात तक्रार दिली आणि याचा राग मनात धरून दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रमला आरोपी प्रशांतनं मोटारनं मागून जोरदार धडक दिली आणि त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये विक्रम शिंदे जखमी झालाय। या घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सुद्धा हाती आलाय। या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर आरोपी प्रशांत विरण याने या प्रकारानंतर जखमी विक्रम शिंदे यांच्या घरावर दगडफेक करून तो फरार झालाय। देहू रोड पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। तिकडे वाशिम शहरानजीक असलेल्या वटाणे लॉन जवळ आज सकाळी मोंटो कार्लो कंपनीच्या भरधाव असलेला पाण्याचा टँकर आणि आदिती ट्रॅव्हल्सची बस यात जोरदार धडक झाली। अगदी समोरासमोर अशा प्रकारची टक्कर झाली। अत्यंत भीषण, म्हणजे अंगाचा थरकाप उडावा अशा प्रकारचा हा अपघात। या अपघातामध्ये टँकर आणि लक्झरी बसचा चालक तसंच एक प्रवासी असे 3 जण ठार झाले, तर 6 जण गंभीररित्या जखमी झाले। सद्यस्थितीत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात भरधाव वाहनं धावत असल्यानं अपघातांची संख्या सुद्धा वाढली।